नमस्कार, मी संतोष. साई टाइम्स वेब न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात जल्लोष 2025 उत्साहात संपन्न. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना हे 3 घटक महत्त्वाचे असतात. यांच्या माध्यमातून महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जल्लोष उपक्रमासारखे उपक्रम होण्याची गरज आहे. आजच्या या उपक्रमात एकूण 27 कला प्रकार आहेत. असे उपक्रम मंजूर करण्यास विद्यापीठ सतत उत्साही व तत्पर असते. त्यांचा उद्धार कर, चरणी तुझा ठेव मातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक संदीप पालवे यांनी केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ते शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील आयोजित जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव जल्लोष 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आज महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व न्यू आर्ट्स महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव जल्लोष 2025 पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक संदीप पालवे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर अभिजित कुलकर्णी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी विद्यापीठ सतत विविध स्पर्धेच्या संधी व पर्याय उपलब्ध करून देत असते. त्यातील जल्लोष हा एक प्रकार आहे. या उपक्रमाचा आनंद सर्वांनी संयमाने घ्यावा. स्पर्धेत यश अपयश मिळत असते, पण अपयशातून यश मिळवणे हे महत्त्वाचे असते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर अभिजित कुलकर्णी यांनी मांडले. या महोत्सवाचे प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदेसर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आनंद मिळावा असा हा जल्लोष उपक्रम आहे. जे अपयशी होतील त्यांना या अपयशातून बोध घेऊन आणखीन चांगले शिकावे, चांगला प्रयत्न करून यश संपादन करावे, असे मत या महोत्सवाचे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहसचिव मुकेशजी मुळे यांनी मांडले व जे विद्यार्थी या स्पर्धेत यश मिळवतील त्यांना शुभेच्छा दिल्या. समारोप प्रसंगी पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अमोल घोलप प्रमुख पाहुणे लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना अपयश मिळता खचून न जाता पुन्हा नव्याने प्रयत्न करून यश संपादन करावे असा सल्ला दिला. या महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या महोत्सवात विजेतापद इंजिनिअरिंग महाविद्यालय कोपरगाव, संजीवनी इंजिनिअरिंग महाविद्यालय कोपरगाव या महाविद्यालयाने पटकावला, तर उपविजेते सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय संगमनेर हे महाविद्यालय ठरले. विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक स्वामीनाथ भिसे यांनी बक्षीस वितरणाची धुरा सांभाळली. या जल्लोष 2025 महोत्सवात भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय तालवाद्य गायन, भारतीय स्वरवाद्य गायन वादन, भारतीय समूह गायन, लोकवाद्यवृंद, पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, एकांकिता, प्रहसन, मातीकला, रांगोळी, मेहंदी, चित्रकला इत्यादी कला प्रकारात 3 क्रमांक काढून बक्षीस देण्यात आली. या महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक आणि सहकारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या जल्लोष 2025 महोत्सवात अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून एकूण 794 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या महोत्सवाचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्वपन नवतर व प्राध्यापक विठ्ठलराव देवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राजेश वळवी व डॉक्टर गोकुळ क्षीरसागर यांनी केले.